वहिनी, आपण इथे लीलाला घालवून द्यायचं प्लॅनिंग करतोय आणि इथे बघा यांचं काय चाललंय. पुन्हा एजंटच्या हळदीच्या वेळेस पण तोंड लपवून आली होती आणि एजंट कडूनच हळद लावून घेतली. आता पण आजींशी गोड गोड बोलते. मला ना कळतच नाहीये हिचा नक्की काय प्लॅन आहे. हिचा नाही, माझा प्लॅन सेट आहे. काही झालं तरी या आगाऊ मुलीला मी एजंटचं लग्न अटेंड करू देणार नाहीये. काही वेळातच इथून गायब होणार आहे. काही वेळात मी 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 काउंटडाऊन स्टार्ट करू. कर. ओके. 10 9 8 7 6 5 4 3 2. हिला पण आत्ताच फोन यायला हवा होता का? माझं काउंटडाऊन वाया गेलं वहिनी. बरं मी जरा येते. हो जा जा जा. हॅलो. तुझं काउंटडाऊन वाया नाही गेलंय. तिकडे बघ, प्लॅन सुरू झालाय. चल वहिनी. आले जावे बापू, मुलं आली आहेत ना. हॅलो, लीला मॅडम बोलतायत का? हो बोलते. मॅम तुम्ही एका सिरियलच्या ऑडिशनसाठी तुमचे फोटो पाठवले होते ना? अहो सिरियल काय, ऍड फिल्म, टेलिफिल्म, शॉर्ट फिल्म सगळ्यासाठी पाठवले होते. अच्छा अच्छा. बरं मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही त्या सिरियलसाठी सिलेक्ट झालेले आहात. खरंच? अहो खरंच काय, खरं सांगतोय तुम्हाला. बरं ऐका ना, एक आम्हाला एका सीनचं ना मॉक शूट करायचं आहे. चॅनलची तशी रिक्वायरमेंट आहे. तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या सेटवर येऊ शकतात का? पण अर्जंट म्हणजे आत्ता? हो मॅडम, एका तासाच्या आत. मी तुम्हाला पाठवतो लोकेशन, तुम्ही येऊन जा. बरं बरं, पण आधी मला सांगा ना कसली सिरियल आहे आणि कुठलं प्रोडक्शन हाऊस आहे, काय आहे? हॅलो. आता काय करू मी? समोरून काम आलंय. ही संधी अशी सोडून मला चालणार नाही. पण जर मावशी यायला कळलं तर ती मला अजिबात जाऊ देणार नाही. काय करू आता? आता आपण डायरेक्ट तेजय आणि श्वेताच्या लग्नानंतरच भेटू. दुर्गा वहिनी, तुम्ही खरंच खूप कमाल आहात. हा, मी तर तुमच्या मेंदूची पूजा करणार आहे आता नक्कीच. गुरुजी, माझ्या आजीची अशी इच्छा आहे की तुम्ही जे काही संस्कृत मंत्रोच्चार करणार आहात तर त्याचा फक्त मराठीमध्ये अर्थ समजावून सांगा. म्हणजे काय होईल, आलेल्या पाहुण्यांना आणि दाम्पत्याला सगळं कळेल. नाहीतर तुम्ही सांगताय आणि ते करतायत असं नको व्हायला, नाही का? हे अगदी उत्तम विचार आहे. मी सर्व श्लोकांचे अर्थ मराठीत व्यवस्थित सांगेन. तुम्ही काही काळजी करू नका. चालेल. हरकत. या या. अरे गुरुजी नमस्कार नमस्कार. एक बसा बसा बसा. तुम्ही बसा ना, बसा. वेळेवर आलात अगदी. आजी, तुमचा हा नातू खूप गुणाचा आहे बरं का. हो, जहागीरदारांचे संस्कार भिनलेत त्याच्या अंगी. दादा घ्या. ओ नाही दादा, तुमच्याकडे राहू द्या. आज ना मी खूप खुश आहे. म्हणजे कसं आहे, आता मी लवकरच मोठी सुपरस्टार होणार आहे. तेव्हा ना आठवण काढाल माझी. चला. पाणी कसले पिताय? ते तहान भूक संपायची वेळ आली माझी. बघताय का? लग्नाची तयारी सुरू झालीये.
थोडा धीर धरा जरा. आणि आता पुढे गुरुजी काय म्हणतायत ते नीट ऐका. आजी, मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची होती. बोला ना. मला माहिती आहे की हे लग्न निर्विघ्नरित्या पार पडावं अशी तुमची मनापासून इच्छा आहे, परंतु आपल्या या कार्यात एक अडथळा निर्माण झालाय. म्हणजे खरं तर लग्नाचा मुहूर्त काढताना नवरा नवरीच्या पत्रिकेचा अभ्यास करावा लागतो, पण या मुहूर्ताच्या वेळी लग्नाची वेळ, नवरा नवरीची पत्रिका आणि ग्रहांची दशा यांचा असा काही मिलाप झालाय ना की आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे नक्की काय झालंय? तुमचा मुलगा म्हणजे अभिराम जहागीरदार यांचा साखरपुडा आधी लीलाशी झाला होता, पण त्यानंतर मेहंदीच्या कार्यक्रमात जे काही घडलं त्याचे परिणाम म्हणून लीलाशी लग्न रद्द झालं आणि त्यांनी श्वेताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु हळदीच्या वेळी एक विलक्षण धक्का बसला आणि एजींची हळद लीला बरोबरच पार पडली आणि आता लग्न श्वेताशी होतंय. आधीच एजींच्या पत्रिकेमध्ये संसार सुखासाठी अडथळे लिहिलेले आहेत आणि त्यात हे असं विघ्न समोर आल्यावर आपण दुप्पट काळजी घ्यायला नको का? आपण जर काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर हे कार्य उत्तमरित्या पार पडेल आणि जहागीरदार घराण्याला लाभ घेईल. गुरुजी, म्हणजे नक्की काय करावं लागेल? लग्न लागल्यापासून ते सुन्मुख पाहण्याच्या वेळेपर्यंत जर नवरी मुलीचा चेहरा झाकून ठेवला तर तुमच्या सुखाला व सुनेला कोणाचीही नजर लागणार नाही. परंतु सुन्मुखाच्या वेळेपर्यंत तुम्हाला नवऱ्या मुलीचा चेहरा पाहता येणार नाही. ऐकलत ना गुरुजी काय म्हणाले ते? तर तुम्हाला तुमची कटकट अजूनही सुरूच ठेवायची आहे का? नाही नाही, खरं सांगू, आता ह्या क्षणी मी तुमची आरती हळू बोला. आरती ओवाळू शकते मी. इन्स्पेक्टर विक्रांत, कमाल कमाल प्लॅन केलाय तुम्ही. छान छान. मी आलेच. दादा, हेच डिरेक्टर आहेत का? पण म्हणजे ह्यांचा कुठला सिनेमा फ्लॉप गेलाय का? ह्यांनी असं तोंड का लपवलंय? एक्सक्यूज मी सर, मी लीला, इथे मॉकशूट साठी बोलवलंय तुम्ही? सर, ओ सर 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 गुड मॉर्निंग. सर, मी लीला. बसा. हो, बसते मी. फक्त सर, आपण प्लीज पटकन करूया का? मला ना जरा निघायचंय. ठीक आहे, हे घ्या स्क्रिप्ट. यातील सगळे डायलॉग्स व्यवस्थित पाठ करा, मग करूया आपण मॉकशूट. ही मॉकशूटची स्क्रिप्ट आहे की अख्खी सिरियलची? नाही म्हणजे हे एवढे सगळे डायलॉग आत्ता करायचे? तुम्हाला नक्की सिरियल करायची आहे ना? सर, म्हणजे काय? मग डायलॉग्स तर पाठ करावेच लागतील. या बसा. म्हणाले होते की एका तासात करून पटकन निघेन मी, पण म्हणजे काहीच तयारी दिसत नाही. आणि इतकी मोठी स्क्रिप्ट कशी होणार पाठ? कसं काय निघेन मी एका तासात? आणि तिथे मावशी आईला लक्षात आलं नसेल ना की मी नाही नाही लीला, जर तिला कळलं असेल ना तर ती खूप चिडेल ग तुझ्यावर. मग प्रोडक्शन असं आहे
मी सिलेक्ट झाले तर पैसे वगैरे देतील ना मला? पार्टनर माझी मदत करा. अरे चल लीला, पटापट आधी पाठ करायला घे, म्हणजे खुर्ची नाही. एक्सक्यूज मी, इथे खुर्ची आहे का? मीच बघते. गुरुजी, आपल्याला अभिरामचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडायलाच हवंय, पण नवरीनं चेहरा झाकून कसं चालेल? दुसरा काही पर्याय नाही आहे का? मांडवामध्ये चेहरा झाकून जर नवरी मुलगी बसली तर लोक काय म्हणतील? आजी, तुम्हीच म्हणालात ना की तुमच्यासाठी हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणं हे जास्त महत्वाचं आहे. आपण जर लोकांचा विचार केला आणि लग्नात काही विघ्न आलं तर तुम्हाला चालेल का? माझ्याकडे काही दुसरा उपाय असता तर मी नक्कीच सांगितला असता. आणि हा जर उपाय केला नाही तर नवदाम्पत्याच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतील. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपल्याला हा उपाय करायलाच हवा. आणि जर का असं झालं नाही तर फक्त त्यांना नाही तर घरच्या सगळ्यांना त्रास होईल. मला वाटतं आत्ता आपण कुठलीच रिस्क नाही घेऊ शकत. नाही म्हणजे बाबा इतके वर्षांनी लग्नासाठी तयार झाले, आता त्यात कुठलंच विघ्न नको. आणि आजी हे बघ ना, हा एक साधा उपाय करणं एका बाजूला, आणि पुन्हा एकदा बाबांच्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात संकट येणं हे एका बाजूला. मला वाटतं आपण आत्ता गुरुजींचं ऐकायला हवं. आजी, नवरीचा चेहरा पदराने झाकण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. खरंय तुझं किशोर. आता जागीरदारांच्या घरामध्ये मला आनंदच बघायचा आहे, आणि त्यासाठी ही अशी गोष्ट करावी लागली तरी ठीक आहे. लक्ष्मी, श्वेताच्या आई वडिलांना तशी कल्पना दे जरा. आणि दुर्गा, सगळ्यात पहिल्यांदा अभिरामला जाऊन सांग, त्याला इथे मांडवात कळलं ना तर तो चिडचिड करेल. हो आजी, तुम्ही काळजी नका करू, मी बोलते. देवा, शेवटी तुझ्या मनाचे आहे तेच घडणार आहे, पण माझ्या अभिरामच्या आयुष्यात आता दुःखाची सावली पडू देऊ नकोस. सर, माझे सगळे डायलॉग्स व्यवस्थित पाठ करून झालेत. मी पटकन मेकअप करायला बसू का? म्हणजे कसं आहे, मेकअप करता करता पुन्हा एकदा वाचून घेईन. हा, अच्छा, इथे कुठे आत आहे का मेकअप रूम? मॅडम, मेकअपची काही गरज नाहीये, तुम्ही बसा. हिरो आला की मी सांगतो तुम्हाला. म्हणजे हिरो अजून आलाच नाही? अहो, मग कसं होणार आता शूट? नाही, डायलॉग्स आमच्या दोघांचे आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, ते आले की मी कळवतोच तुम्हाला. बसून घ्या तुम्ही, बसून. अहो मॅडम, काही काळजी करू नका, बसा तुम्ही. रोहन, ते लाइटिंग वगैरेचं काय आपण करू. बसा तुम्ही मॅडम, मी आलोच. पण सर, पार्टनर, हे कसलं प्रोडक्शन आहे? इथे ना मेकअप आर्टिस्ट आहे ना हिरो पोचलाय. तुम्हाला पहिलीच सिरियल ही अशी मिळवून देणारीस का? नाही, या ना, या ना. या, या, या. काय झालं? मला इथे कशाला घेऊन आलाय? नाही, घाबरू नका. इथे कोणी बघणार नाही, आपल्याला कळणार सुद्धा नाही. साहेब, कमाल, काय प्लॅन होता हो तुमचा? म्हणजे तिथे कोणाला कळणारच नाही की श्वेताच्या जागी लीला आलीये म्हणून. एवढंच काय, त्या एजंटना सुद्धा कळणार नाही की लग्नाच्या विधीच्या वेळी कोण त्यांच्या हाताला हात लावून मम असं म्हणालं. छोटी शंका होती, पण
काय आता? ते काय आहे म्हणजे श्वेताच्या जागी लीला कशी काय जाईल? लीलाला लग्न करायचं नाही या एजन्सी, मग ती कशाला मान्य करेल ना? आणि सगळ्यात महत्वाचं, श्वेता का तयार होईल हे सगळं करायला? ते काय ना कालिंदी मॅडम, ते सगळं मी बघून घेईन. तुम्ही फक्त तुम्हाला दिलेलं काम करा. आणि तुमचं काम काय आहे? तुमच्या मुलीवर लक्ष ठेवणं. ठेवलं. नाही काय ऐन वेळी ती कुठेतरी भटकायला निघून जायची. बरं, एवढं तरी करायला जमणार आहे ना तुम्हाला? की यातही काही शंका आहे? जमेल जमेल, त्यात काय कठीण आहे? न जमायला काय आहे? कुठे उंडरायला गेली ती बघते, अशी नजरेसमोर ठेवते ना, तुम्ही बघाच. माझे शब्द बाहेर नाही हा लीला. तुमचा प्लॅन मी सक्सेस कसा करते ते बघाच तुम्ही. आलिंदी नाव नाही लावणार. लीला, ए लीला, अशी अशी गोड हाक मारणार आहे मी तिला. हा, आलेच मी. थांबा. लीला, ए लीला. अशक्य ही बाई. असो, मी माझ्या प्लॅनवर लक्ष देतो. प्लॅन लीला आणि एजेचं लग्न. तू काल गेलेलास का तिथे? हो म्हणजे? अरे भाई, अरे गॉगल मस्त आहे रे, दाखव ना. बघ की, फक्त बघ. मागच्या वेळेला तुझे शूज घेतले ते अजूनपर्यंत दिले नाहीत. अरे देतो ना. सर, काय चाललंय काय? आणि मला सांगा, नक्की कोण आहे हिरो? आणि कुठनं अमेरिकेवरनं येतोय का तो? अहो कशाला चिडताय मॅडम? एवढे प्रश्न विचारून काय होणार आहे? हिरो आला की कळेलच ना तुम्हाला कोण आहे ते. अहो तेच तर विचारतीये, कधी येणार आहे? हे बघा मॅडम, मी त्याला फोन केलाय. आता तो नाही आला वेळेवर तर मी तरी काय करू? अहो मी तरी काय करू म्हणजे? करा, त्याला सतत फोन करा आणि त्याला सांगा की इथे सगळे थांबले, उशीर होतोय त्याच्यामुळे. हे बघा, मला ना इथे पटपट आठवून निघायचं. ठीक आहे, एक काम करा, जा तुम्ही, आम्ही दुसरी हिरोईन बघतो. ओ सर 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 सर. हे बघा मॅडम, तुम्ही ना एकदा नक्की ठरवा तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला जायचंय की हिरोईन व्हायचंय? अहो नाही, हे बघा, मला हिरोईन व्हायचंय आणि म्हणूनच तर आले ना मी इथे. आता तुमचं हिरोच येत नाही आणि तो नाही आला तर कसं सुरू होणार सगळं, म्हणून मी असं म्हणाय. ठीक आहे, आपण एक काम करू. रोहन, तू कॅमेऱ्यावर जा. मी हिरोचे डायलॉग्स घेतो, तुम्ही हिरोईनचे डायलॉग्स घ्या. चला चला चला. सर एक मिनिट, तुम्ही का हिरोचे डायलॉग बोलाल? आणि मुळात हे काय चाललंय? असं असतं का मॉकशूट? तुम्हाला मी काय नवीन वाटले? ओ दादा, तुम्ही त्याला काय सरतुकते का चाललेत? एक मिनिट, तुम्ही आधी मला सांगा, हे सगळं नक्की काय? हा, ही कुठली सिरियल आहे, कुठल्या चॅनलवर येणार आहे आणि प्रोड्युसर कोण आहे त्याचे? आधी ते सांगा. सांगतो, तुम्हाला सगळं सांगतो. तुम्हाला एवढीच हौस आहे ना प्रोड्युसरला भेटण्याची, तर मी करतो त्यांना कॉल आणि बोलवतो. तुम्ही थांबा, मी आलोच कॉल करतो. अहो सर, तो हाय सारखा माणूस बाहेर जातोय. कुठे आले मी? ओ दादा, ओ दादा दादा, तुमचे ते सर असे सारखे बाहेर कुठे जात आहेत? मैडम मैं नया हूँ. कार्टी कुठे राहिली ना? बघ. रेव रेव, हा नंतर कर. फोन ठेव. हा फोन ठेव. मला सांग, लीला कुठे? ताई त्या मेन मांडवात होती, तिकडे काहीतरी आजींची मदत करते. नाही, तिथे नाहीये, मी बघितलं तिला. मग मला नाही माहिती. काय करतेस? बरं जा, शोध तिला आणि सापडली की मला फोन कर किंवा माझ्याकडे घेऊन ये तिला. कशाला? प्रश्न विचारू नको, जा म्हटलं ना. जा पटकन, पळ. ए दादा, ऐका ना, ते बघा, ही मुलगी आहे ना, कुठे दिसली तुम्हाला? नाही हो मॅडम. हा सॉरी. काय हा पण कामाचा नाही. फोन वाजतोय, ही उचलत का नाहीये मुलगी? लीला फोन उचल.